सो हॅलो एव्हरीवन, दिस इज मी ऋषील आणि आज मी जात आहोत चंद्रपूर जिल्ह्यातल्या एका अशा शहरात ज्या शहराला ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा लाभला आहे. तर भेटूया आपण पुढे राईडवरती. तर आता मी गाडीमध्ये पेट्रोल भरून हायवे साईडला थांबलो आहे. आता काही हँड ग्लोव्ज वगैरे घालून घेणार पहिले. सेफ्टी इम्पॉर्टंट आहे यार, म्हणजे हँड ग्लोव्ज आणि हेल्मेट वगैरे बेसिक तर तुमच्याकडे असायलाच पाहिजे. तर हे माझे स्टील बर्डचे हँड ग्लोव्ज आहे. तर कॅमेरा ऑन करू द्या पहिले, ते पण इम्पॉर्टंट आहे. तर सुरू करू आपण आपल्या राईडला. गणपती बाप्पा मोरया. आणि आता वातावरण एकदम थंड आहे. पाऊस आताच थोडा आधी येऊन गेला आहे. एकदम थंड वातावरण आणि आपण अर्ध्या घंट्यामध्ये त्या शहरामध्ये पोहोचून जाऊ आणि देन तिथून आपण काही प्लेसेस एक्सप्लोअर करणार. एकदम रोड पण तुम्ही बघू शकता हलकासा ओला आहे. तर बघू पुढे. प्रत्येक टोल नाक्यावरती बाईकसाठी एक कॉर्नर असतो आणि त्याच कोपऱ्यातून निघत आहोत आपण आता. आणि लवकरच आता 15-20 मिनटामध्ये आपण पोहोचू. तर आता आपण पोचलो आहो भद्रावतीमध्ये आणि हीच ती सिटी आहे ज्या सिटीला ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा लाभला आहे. आणि याच ठिकाणी आपण 5 प्लेसेस एक्सप्लोअर करणार आहोत. तर बघू पुढे. सिटीमध्ये एंटर करायच्या आधी आपण इकडे बाहेर थांबून पहिले मॅप बघून घेऊ, कारण की मग आतमध्ये चान्स नाही भेटणार आहे आपल्याला. कुठे मॅप 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 हां. तर आपण टाकू आता. लोकेशन मी ऑलरेडी सेट केले आहे. त्या हिशोबाने आता कुठे गेला रे दादा. हां. तर आता मी पहिल्या प्लेससाठी मॅप सेट केला आहे आणि फ्रंट कॅमेरा पण लावून घेऊ. फ्रंट व्हिडिओ पण तर इम्पॉर्टंट आहे ना, म्हणून थोडे आले वगैरे चांगले. तर निघूया आपण आता आपल्या पहिल्या प्लेससाठी. इथून मेन चौकातून आपल्याला राईट घ्यायचं आहे. तर फायनली आपण पोचलो आपल्या फर्स्ट प्लेसवरती. हा आहे आपला भद्रावतीमधला पहिला प्लेस, म्हणजे भद्रावती फोर्ट. हा किल्ला गोंडराजांनी बांधलेला किल्ला आहे खूप आधी. आणि आपण इथे एंट्रन्सवरतीच आपली बाईक पार्क करून आतमध्ये जात आहोत या लोखंडी गेटमधून. तर बघू आतमध्ये. हा इथला मेन गेट आहे. या किल्ल्याच्या ज्या भिंती आणि आतमधलं जे कन्स्ट्रक्शन होतं ते तर इथे पडलं आहे, पण असं म्हणतात की इथे रिबिल्ड करायचं काम चालू आहे. पण इथला गेट खूप सुंदर आहे. तुम्ही इथे येऊन खूप फोटोज वगैरे काढू शकता. पण या किल्ल्याच्या मधोमध तुम्हाला एक सुंदर विहीर पण बघायला मिळेल. ठीक आहे. याचे 2 एंट्रन्स आहे, एक तिकडे पुढे आणि एक या कॉर्नरला आहे जिकडे मी आता सध्या उभा आहो. आणि मी याच्या आतमध्ये जाणार आता. और पूरा नीचे उतरना है तो वो वाला रोड है. आता आपण निघू इथून. आपलं झालं आहे हा फर्स्ट प्लेस एक्सप्लोअर करून. इथे येत नाही का लोक जास्त काका? नाही, आज गर्दी नाही दिसता नाही 1 तारीखापासून. अच्छा अच्छा, असं आहे का? इथे किल्ल्याच्या एंट्रन्सवरती तुम्हाला काही मूर्त्यांचे अवशेष बघायला मिळेल.
असं म्हणतात की या मूर्त्या म्हणजे किल्ल्याचं जेव्हा पुन्हा कन्स्ट्रक्शन म्हणजे चालू केलं तेव्हा बांधकाममध्ये त्या मूर्त्या निघाल्या आहे, तर त्या मूर्त्या इथे प्रिझर्व करून ठेवल्या गेल्या आहे. अशा प्रकारे काकाने पण आपल्याला काही प्लेसेस सांगितले आणि तेच प्लेसेस ॲक्च्युली मी एक्सप्लोअर करणार आहोत. तर बघूया आता इथून निघू, पहिले देन डिसाईड करू. सो प्लेस तर चांगला होता. तर आता आपण जात आहोत आपल्या दुसऱ्या प्लेससाठी. तर इथून लवकरच म्हणजे 2 मिनटावरच आहे तो प्लेस, आपण लवकरच पोहोचून जाऊ. तर गाडी इकडे पार्क करून चालू आहे जैन मंदिर. इथे आपल्याला आपलं नाव आणि गाडीचं नंबर वगैरे रजिस्टर करून आपल्याला आतमध्ये जायला मिळतं. हा आहे जैन मंदिरचा परिसर. खूप शांत आणि इथलं आर्किटेक्चर इतकं भारी आहे की तुम्हाला इथे एंट्रन्सवरती बघितल्याबरोबरच असं खूप सुंदर वाटेल. तर आता आपल्या इथले दर्शन झालं है आणि अब यहाँ से निकलेंगे अपन. भीड़ ज़्यादा थी, ज़्यादा कुछ फ़ोटोज़ वीडियोज़ तो लेने को मिले नहीं, तो लेकिन ठीक ठाक तो आ गए. अभी हम निकलते हैं. आता आपण जात आहोत आपला तिसरा प्लेस म्हणजे नाग मंदिर. इथून लेफ्ट घ्यायचं आहे आपल्याला. हे बद्रीनाथ देवस्थान. चांगलीच गर्दी आहे आज तर. तर इथून आता आपल्याला दर्शनासाठी आतमध्ये जायचं आहे. खूप लंबी लाईन होती, खूप भयंकर गर्दी आहे. आतमध्ये पण गर्दी आहे. हे बघा लाईन तुम्ही बघू शकता किती भयंकर, खूप खूप जास्ती गर्दी. तर आता दर्शन घेऊन आपण निघू बाहेर. असं म्हणतात की ही खूप जुनी विहीर आहे. इथे जगन्नाथ महाराजांची पालखी पण आली होती, तर त्यांचे पण दर्शन झाले आपल्याला. तर भद्रनाग मंदिराचं दर्शन करून आपण निघतो आहे विद्यासन बुद्धिस्ट केव्सकडे, जे इथे जवळच आहे आपल्या मागच्या साईडलाच. मोबाईलला पण थोडं चार्जिंग करून घेऊ म्हणजे आपल्याला पुढे टेन्शन नको यायला, कारण की आता आपले फक्त 3 प्लेसेस झाले आहे. दिवस अर्धा खतम झाला आहे, तर बाकी प्लेसेसवरती पण आपल्याला मोबाईलची खूप गरज पडणार आहे. तर टेन्शन नको, चार्जिंग झालं तर आपल्याला बेटर. तो अभी हम निकल रहे विद्यासन बुद्धिस्ट केव्स के लिए. नाग मंदिराच्या अपोजिट साईडलाच आहे हे लेणीकडे जायचा दरवाजा, ज्याच्या एका साईडला गौतम बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकरांचं स्टॅच्यूज काढले आणि दुसऱ्या साईडला शिवाजी महाराजांचं स्टॅच्यू आहे. खूप
खूप सुंदर आहे. ठीक आहे, दोन्ही साईडचे स्टॅच्यूज. आणि आता आपण इथून आतमध्ये जाऊ. माहीत नाही आतमध्ये किती आतमध्ये आहे, तर बघू आता पुढे. दादा इथे केव्स कुठे, लेणी कुठे, लेणी ते बुद्धिस्ट लेणी नाही माहीत का? बरं ठीक आहे ना. हां हां हां, अच्छा सरळ आहे का? हाई लेणी विचारलो, माहीत नाही म्हणते बुद्ध लेणी का. अच्छी, तर तू सरळ म्हणते. आय थिंक इकडेच असायला पाहिजे. सो इथे आहे ऐतिहासिक लेण्यांकडे जायचा मार्ग. काय आयडिया आहे ना? हो, इंस्टावर अरे हो ना. तिकडे रील्स आली होती तुमची कोणती? टूरवरची. हो, या इकडे लेणीकडं. हा, माझी कोणती? आली होती इकडे रील्स. इकडे पाहिली होती ना तिथे आपण. हो माझीच हो का? हो हा? इंस्टाग्रामवर रील टाकते का याच्यावर? खरंच खरंच का? हा म्हणजे फॉलो गेलो करता की नाही रे? करतो ना. मला आंध्रा घेऊन चला ना गाडीवर. हा आंध्रा घेऊन, काय? आंध्रा घेऊन चला ना म्हणलं गाडी. हो ना, अंदरच चाललो ना मी. आमचं ते फोटो काढा ना. काय हाय करा कॅमेरा चालू आहे. हाय करा, दूर व्हा थोडेसे. हाय करा. हां चल. तर आता मी आलो आहो बुद्धिस्ट केव्सकडे. आणि मित्र तर म्हणत आहे भाई मला फॉलो करते म्हणून. आता आपल्याला काही माहीत नाही, बघू आता. येतं ना बसता? तर काही मुलं भेटले आहे भाई, आपल्याला फॉलो करते. बोलते काय ओळखते. थोड्यावेळ पहिले आली असते ना, ट्रिप येऊन होती इथे. कोण येत होती? ट्रिप नाही का? अच्छा हां हां हां, ते भद्रावतीच्या इकडे ऐकलं ना. लेणी. अच्छा, लावा ना थांबवला. इकडे लावून टाकू ना. अच्छा तिकडे लावता येते का? बोंबलणारे लोक राहू दे ना, येतच राहू दे. इकडे लावून आणलं. तुझं कार आणि हो वा बढिया. कॅमेरा चालू आहे, सगळे होऊन जा दूर होऊन जा. बढिया चला. चला सगळे हात हलवा. बढिया. इथून वरती आहे लेण्या, 3 लेणी आहे इथे. आणि त्याच्यावरती पण काहीतरी आहे, लोक तर दिसत आहे वरती पण. तर इथे समोरासमोर 2 आणि मध्ये 1 लेणी आहे. ही मधातली सर्वात मोठी लेणी, ज्यामध्ये गौतम बुद्धांचं स्टॅच्यू काढला आहे. ही आता दुसरी लेणी आहे, ही पण चांगलीच मोठी आहे. याच्यामध्ये पण गौतम बुद्धाचा स्टॅच्यू आहे, तुम्ही बघू शकता, खूप सुंदर आहे. आणि ही तिसरी लेणी आहे. आणि या लेणीमध्ये पण गौतम बुद्धाचा स्टॅच्यू काढला आहे. लेणीच्या वर तुम्हाला झेंडा आणि गौतम बुद्धांचा स्टॅच्यू बघायला मिळेल. आणि इथून तुम्ही भद्रावतीचा व्ह्यू पण बघू शकता की भद्रावती किती सुंदर आहे. फोटो काढू दादा एक. हो वा, सगळे काढूया असं मदर. चला हाय बोला सगळे. चला हाय का? चला ठीक आहे, झालं आपलं फिरून. बस चला. दादाला लाईक करा, सबस्क्राईब करा. हो लाईक करा, जे करा. हो ठीक आहे, चला बाय करा आता. चलो. आजकालच्या लहान पोराले पण मोठं व्लॉगिंग वगैरे माहीत आहे वाटते, कारण की मला नव्हतं माहीत. सगळं असं पाहायचं माझ्या तोंडाकडं. हो हॅलो भाऊ. हॅलो हां हो, रविवारी भेटू ना भाऊ. अरे भाई बढिया. हो आवाज गाडीचा आवाज नाही. ठीक आहे चला.
चला जाऊ, मी जातो आता. चला. नाही 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 भाऊ, मी दुसरीकडे चाललो, जागा नव्हती, ट्रायपॉड लागून आहे. नंतर बसायचं बा, रविवारी येतं, रविवारी फिरू. बढ्या, चला बाय. हो आता चंद्रपूर चाललो मी. नाही 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 जमत नाही, ट्रायपॉड लागून आहे रे. नाही नाही ठीक आहे, चला साईड आहे थोडंसं. हो हो चला. हो बिलकुल बिलकुल. भाई निघा लागतं इथून. साईड वा साईड वा साईड वा साईड वा साईड वा. हो हो भाऊ हो भेटू भाऊ भेटू भाऊ भेटू भाऊ. तर अशा प्रकारे आता मी नाग मंदिरामधून निघालो होतो आणि देन मी बुद्धिस्ट केव्ज ला व्हिजिट केलं आणि आता चाललो गौराडा गणपती मंदिराचं दर्शन करायला. आणि याच्या आधी पण मी गौराडा आलो होतो. आपलं अष्टविनायक मधला 8वा विनायक आहे आपला विदर्भातील अष्टविनायकमधला. आणि त्याचं दर्शन करून मी माझी राईड एंड केली होती. आणि आता पण माझी राईड तिथेच एंड होणार. खूप लहान मुलांमध्ये हे मोटो ब्लॉगिंगचं म्हणजे माझ्या काळामध्ये कोणालाच माहीत नव्हतं भाई मोटो ब्लॉगिंग काय राहते. आजकाल बोललं तर भाई सगळे लहान लहान पोरं, अरे बापरे काय मागं म्हणजे पुरं हेच झालं होतं. सो दिस इज एंट्रन्स ऑफ गौराडा गणेश मंदिर. आणि इथे पण खूप गर्दी आहे. जेवण वगैरे वाटतं लोकांचं. हा मंदिराचा मेन गेट आणि आतमध्ये खूप गर्दी आहे. तर या गर्दीमध्ये आतमध्ये जाऊन गणपतीचा फोटो वगैरे काढणं तर पॉसिबल होणार नाही. तर आपण फक्त दर्शन घेऊन घेऊ आणि निघूया बाहेर. तर आजची राईड वर्धविनायकाचे दर्शन करून मी खतम करतो आहे. सो स्टे ट्यून विथ मी.